नमस्कार. आज आपण बटाट्याची अशी चमचमीत रसरशीत भाजी, त्यामध्ये अजिबात कोणतंही वाटण नाही, शेंगदाण्याचं कूट नाही, तरीही एवढी छान झाली होती ना भाजी. तर खूप सोपी रेसिपी आहे. त्याच्यासाठी 2 बटाटे घ्यायचे. त्यातला अर्धा बटाटा एका वाटीमध्ये घ्यायचा. त्याला चम्मचच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे. बटाटा मॅश झाला, की आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. राहिलेले बटाटे चाकूच्या सहाय्याने बारीक-बारीक कट करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला बारीक-बारीक कट करायचे नसतील, तर हाताच्या सहाय्याने थोडंसं मॅश केलं तरीही चालेल. आता कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल छान गरम झालं, की मोहरी, जिरं घालायचं आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची, कांदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक कुटलेला लसूण घालायचा. खिसलेलं खोबरं घालायचं. अगदी बारीक खिसलेलं खोबरं आहे. छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा. छान मिक्स करून जे आपण एक बटाटा मॅश करून ठेवला होता, त्याचं ते पाणी घालायचं. हे पाणी घातल्यामुळे आपल्याला कोणतंही वाटण घालायची गरज नाही. आपली ग्रेव्ही खूप थिक होते, खूप छान होते आणि हे वाटून घातल्यामुळे एवढं छान चव येते ना भाजीला, एक नंबर येते. तर ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे. किती छान तेल सुटलं होतं. पाणी कोणत्याही भाजीला नेहमी गरम करूनच घाला. त्याने आपली भाजी चवदार लागते. तर एक उकळी येऊ द्यायची आहे. त्यामध्ये आपण बटाटे सोडणार आहोत. कोणतंही वाटण न घालता ही भाजी खरंच खूप छान लागते. आता याच्यामध्ये बटाटे घालायचे. 1 ते 2 उकळी येऊ द्यायची. चवीनुसार मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी 1 ते 2 मिनिटं उकळी आली, की आपली गरमागरम बिना वाटणची पण इतकी रसरशीत आणि चमचमीत भाजी तयार आहे. तुम्हीही अशी भाजी बनवता का? तर नक्की कमेंट करून सांगा. आणि ही भाजी एवढी छान लागते ना खायला, जर आपण वाटणाची भाजी जर बनवली ना, तीही एवढी छान लागत नाही. तर गरमागरम पुरी किंवा पोळीसोबत नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका.